सर्वांना परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या सकाळची सुरुवात छान चहा आणि ब्रेडनी झाली होती आणि त्यानंतर मी सकाळच्या स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. तसं तर आमच्या अपार्टमेंटमध्ये सर्व मिळून होळी पेटवतात आणि पूजाही करतात संध्याकाळी सर्व एकत्र येऊन. पण काही कारणामुळे आम्ही होळीची पूजा करू शकणार नव्हतो. पण वर्षातून एकदाच सण येतो त्याच्यामुळे मी इथं स्वयंपाक पूर्ण केलेला होता. कारण सण हा आनंदानेच साजरा झाला पाहिजे. त्यामुळे मी स्वयंपाक हा पूर्ण केला होता. पण देवाला आणि होळीला नैवेद्य वगैरे नव्हते दाखवू शकलो. होळीच्या दिवशी श्लोकच्या पप्पांना सुट्टी होती, पण धुलीवंदनच्या दिवशी नव्हती. त्याच्यामुळे आमचं धुलीवंदनही सकाळी सेलिब्रेट झालं ते जायच्या अगोदर. त्यानंतर ते ऑफिसला गेले. आज श्लोक आणि काव्यांश सकाळी लवकरच उठले होते, कारण फ्रेंड्ससोबत खाली कलर खेळायचं होतं त्याच्यामुळे. आणि काव्यांशही पूर्ण तयारीनं गेला होता खाली. श्लोकचा आणि काव्यांशचा पाहण्यासारखाच अवतार झालेला होता. पण काय, कलर खेळायचे म्हटल्यानंतर काय पाहायचं काम नाही राहत. थंडी लागो काही हो, पूर्ण ओले झाले होते तरीसुद्धा खेळायचंच म्हणत होते. लहानांप्रमाणेच मोठेही धुलिवंदनच्या दिवशी सर्व एकत्र येतात सकाळी आणि कलर वगैरे खेळतात. छान डान्स वगैरे करतात, एन्जॉय करतात समजा. पण माझं नेहमी असं असतं की श्लोकचे पप्पा बरोबर ह्याच दिवशी घरी नसतात. त्याच्यामुळे मी जाऊन सर्वांसोबत कलर वगैरे लावते, सर्वांना लेडीजला वगैरे विश करते सर्वांना आणि वरती येते. पण यावर्षी थोडी जास्त थांबले होते. बाकीच्यांसोबत डान्स वगैरे पण केला आणि आम्ही काही रील्स वगैरे पण तयार केलं सर्व लेडीज मिळून. तर असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.